लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते नंदिनी पासून. तर आता इथे नंदिनी फोनवर बोलत असते आणि म्हणते की माहितीये चित्रा, तू फंड साठीच फोन केलास ना, असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता इथे चित्रा म्हणते तू अकाउंट चेक केलं नाही आहे का? तर आता इथे नंदिनी म्हणते म्हणजे काय झालं, असं म्हणते आता नंदिनी. ताई, आपल्या आनंद निवासच्या बँकेच्या अकाउंटमध्ये 5 लाख जमा झाले, तसं म्हणते ती. अगं काय, असं म्हणते नंदिनी. कसं काय, कुठून आले एवढे पैसे, असं म्हणते नंदिनी. 50,000 लोकांनी, असं म्हणते आता इथे शारदा. 50,000 लोकांनी? अगं पण फंडिंगसाठी आम्ही अशी ऍड कुठली दिली नव्हती, असं म्हणते नंदिनी. एक मिनिट हा चित्रा, मी तुला परत कॉल करते, असं म्हणते आता इथे नंदिनी. आई, असं म्हणते आता इथे नंदिनी. अगं एवढे 50,000 लोक आले कुठून, असं म्हणते नंदिनी. इथून आले, असं म्हणते आता इथे शारदा. तर आता इथे फोन देते शारदा. तर आता इथे नंदिनी बघते. नमस्कार मित्रांनो, असं म्हणत असतो आता इथे जीवा. आजवर माझ्या प्रेमासाठी तुम्ही सगळ्यांनी मला खूप खूप सपोर्ट केला, पण आज एका वेगळ्या कारणासाठी मला तुम्हा सगळ्यांच्या सपोर्टची गरज आहे. माझी बायको नंदिनी आनंद निवास नावाचा एक NGO चालवते. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, तिच्या NGOचे फंड संपलेत. तिला 5 लाखांची गरज आहे. तिच्या NGOने केलेल्या कामामुळे खूप लोकांना मदत झाली, पण आज तिला मदतीची गरज आहे. काय म्हणताय, करूयात का मदत? हा, तुम्हाला फार काय करायचं नाही आहे. असे 50,000 माझे फॉलोअर्स आहेत. प्रत्येकी 10 रुपये तुम्हाला खाली दिलेल्या अकाउंटवर पाठवायचे, तसं म्हणतो जीवा. बास. आजकालच्या काळात खरं तर 10 रुपये खूपच छोटी अमाऊंट आहे, पण तुमचे 10 रुपये खूप मोठा बदल घडवणार आहे, तसं म्हणतो आता इथे जीवा. माझ्या प्रेमासाठी, माझ्यासाठी, माझ्या नंदिनीसाठी इतकं करा, असं म्हणतो आता इथे जीवा. प्लीज, थँक्यू, असं म्हणून व्हिडिओ टाकलेला असतो जीवा. हे आता इथे नंदिनी बघते. जीवाने इतक्या सहज 5 लाख जमवले, असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता शारदा घेते तो फोन आपल्या हातामध्ये. नंदिनी, हे दिसतं तसं सहज नाही, असं म्हणते आता इथे शारदा. तो मुलगा 19 दिवस घराबाहेर राहून तुला जिंकण्याचा प्रयत्न करतोय. ही त्याची 19 दिवसांची मेहनत आहे, असं म्हणते आता इथे शारदा. आणि हे सर्व त्याने 19 दिवसात कमावलेले 50,000 रुपये, असं म्हणते आता इथे शारदा. त्याच्या एका विनंतीवर ह्या सगळ्यांनी 5 लाख रुपये दिलेत. तो बिचारा 19 दिवसांमध्ये अनोळखी 50,000 लोकांचा विश्वास जिंकू शकला, पण त्याला तुला जिंकता येत नाही, असं म्हणते आता इथे शारदा. कधी कधी बाहेरच्या माणसांना आपली पारख होते, पण आपलीच माणसं पुन्हा पुन्हा साचत पडत राहतात, असं म्हणते आता इथे शारदा. हरकत नाही, आणखीन थोडा वेळ लागेल, मग तो तुला मिळवेल, हे मात्र नक्की, असं म्हणते आता इथे शारदा. नंदिनी, त्याची सगळी धडपड तुझ्यासाठी, असं म्हणते आता इथे शारदा. त्याने एवढं केलंय, आता तरी तू त्याचा विचार कर, असं म्हणते आता इथे शारदा. तर आता इथे नंदिनी भावुक होते आणि शारदा मात्र निघून जाते बघा प्रेक्षक तिथून. तर आता इथे सकाळ झालेली दाखवले. आपण ह्याच्यामध्ये काहीतरी ॲडिशनल गोष्टी करू शकतो का, असं म्हणते आता इथे रम्या. बाकी डिझाईन्स हवे असतील तर ह्याच्यामध्ये, तसं म्हणतो पार्थ. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, राऊंड टेबल मीटिंग चालू असते ना पार्थच्या ऑफिसमध्ये, तर आता त्याच्याबद्दलच चर्चा होते. तर आता इथे सगळे डिस्कशन वगैरे करत असतात. तर आता इथे तेवढ्यातच काव्या येते बघा प्रेक्षक डब्बा घेऊन पार्थसाठी. तर रम्या मात्र सगळ्यांना काय काय कन्व्हिन्स वगैरे करत असते. तर ऑडिओ ऑफ आहे सध्या ह्या वेळेला. तर आता इथे काव्या टाइम बघते, तर आता इथे तिला दिसतच नाही पार्थ. तर आता ती हात दाखवते पार्थला. पार्थ काय बघत नाही तिचा हात. तर आता इथे काव्या डब्बा दाखवत असते, पण काय बघतच नाही पार्थ. त्यामुळे आता इथे ती विचार करायला लागतं काय करावं म्हणून. तर आता इथे काव्या जात्यात. हे बघा, आपलं जे प्रोजेक्ट आहे टॉप 20चा आर्किटेक्ट बनवणार आहे, तर आपल्या क्लायंटला हे आवडतच नसेल तर काय फायदा आहे, असं म्हणतो आता इथे पार्टनर. तर आता तेवढंच काव्या येते आणि म्हणते तुमचा डब्बा, असं म्हणते ती पार्थला. आहे हे, असं म्हणते आता इथे रमेश. सॉरी हा, असं म्हणते काव्या. तुमची मीटिंग चालू आहे, हेच मला यावं लागलं, पण डब्बा विसरलात तुम्ही घरी, असं म्हणते काव्या. म्हणून आले हे घ्या, असं म्हणते आता इथे काव्या. थँक्यू, असं म्हणतो आता इथे पार्थ. चालू मीटिंगमध्ये असं शिरू नये, एवढं बेसिक सेन्स नाही का ग तुला होणाऱ्या IAS ला, असं म्हणते आता इथे रम्या. IAS, असं म्हणतात ते सगळे. काव्या, तुम्ही IAS करताय का, असं म्हणतो आता इथे क्लायंट. गुड, असं म्हणतो तो. मी तुमचा एक व्हिडिओ पाहिला होता, पार्थच्या पाठीशी उभी डॅशिंग काव्या, असं म्हणतो तो. थँक्यू सर, असं म्हणते आता इथे काव्या. पण अहो, मी तेच केलं ना जे नवऱ्याच्या पाठीशी उभी असलेली कुठली बायको करेल, असं म्हणते आता इथे काव्या. काहीच वेगळं नाही केलंय मी त्यात. असो, यू कॅरी ऑन. सॉरी हा, आणि असं म्हणते आता इथे काव्या. सॉरी टू इंटरप्ट. थँक्स फॉर द टिफिन. बसा तुम्ही, असं म्हणतो आता इथे पार्थ. तुम्ही, मला असं वाटतंय की ह्या एक्सपेरिमेंटवर वर्क करा. आम्हाला ही कन्सेप्ट अर्धीवट वाटते. तुम्ही आता मेन्शन केलं त्याप्रमाणे देवघर, स्विमिंग पूल, अलॉंग विथ पार्टी एरिया, ओपन व्ह्यू टेरेस कॅफे, ह्यानंतर मिनी थिएटर आणि वर्क फ्रॉम होम करण्यासाठी खूप एरिया, आणि मुलाला खेळण्यासाठी कुठली एरिया. याशिवाय या प्रोजेक्टमध्ये आणखीन काहीतरी हवं आहे, असं म्हणतो तो. तर आता काव्या हे सगळं ऐकत असते. हे सगळं असून सुद्धा हे सगळं आम्हाला अपूर्ण वाटतं, असं म्हणतो. तुम्ही एक सुचू का, असं म्हणते आता इथे काव्या बघा प्रेक्षक हो. तर आता सगळे बघतात तिच्याकडे पार्टनर्स पार्थचे. तर आता काव्या येते बघा प्रेक्षक हो. पार्थ देशमुखांचं आयुष्य आणि हा प्रोजेक्ट
मी पूर्ण करूच शकते असं म्हणते आता इथे काव्या बघा प्रेक्षक हो. तर आता इथे पार्थ बघतो काव्याकडे. तर आता रम्या चिडतेने म्हणते तू तू अजून इथेच असं म्हणते आता इथे रम्या. पार्थ म्हणाला ना तुला बाहेर बस, तो येईल असं म्हणते आता इथे रम्या. आमची मीटिंग अजून सुरूच आहे, अशा वेळी मध्ये येऊ नये. एवढे बेसिक एटिकेट्स कळायला हवेत ना तुला IAS शिकणाऱ्या मुलीला असं म्हणते आता इथे रम्या. थांब रम्या असं म्हणतो आता इथे पार्थ. प्लीज सिट डाऊन असं म्हणतो तो. आज IAS ची एक्झाम होऊ जाऊ देत. आज उपर्ण झालेलं प्रोजेक्ट कसं पूर्ण करणार आहे मी काव्या. पार्थ देशमुख असं म्हणतो पार्थ. तर आता काव्या खुश होते पार्थ देशमुख लावल्यामुळे काव्याच्या नावापुढे. तर आता नंदिनी पोह्यानं देते जीवाला. आता टेस्ट करून बघा असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता इथे जीवा खातो पोहे. असं म्हणतो आता इथे जीवा. आता करेक्ट झाले, तुझ्या हातातली जी मिठत तुझी चव उतरली असं म्हणतो तो. चव तर तुमच्यामुळे आली जीवा असं म्हणते नंदिनी. काय करू पण फंड्स मागायचे नव्हते म्हणून डिस्टर्ब होते मी. म्हणजे माझ्या बाजूने मी प्रयत्न करत होतेच, पण तुमच्या मॅजिकमुळे माझ्याकडे 5 लाख रुपये जमलेत असं म्हणते आता इथे नंदिनी. थँक्यू असं म्हणते नंदिनी. थँक्यू सो मच बायकोसाठी काय पण असं म्हणतो आता ती जीवा. तुला सांगू का मी ना तुला अडचणीत किंवा टेन्शनमध्ये नाही बघू शकत, कारण त्यासाठी काय वाटेल ते करायची तयारी आहे माझी. पोहे खाऊन घ्या असं म्हणते आता इथे नंदिनी. तू खाल्लेस का असं म्हणतो जीवा. पण आता पोटभर खाणे असं म्हणते नंदिनी. खा नाही तर आत 3 मी भरवायला असं म्हणतो आता इथे जीवा. कमाल असं म्हणतो जीवा. तुला सांगतोस तमाच्या पोह्यानंतर ना नंदिनीच्या पोह्यांचा नंबर लागला पाहिजे बेस्ट असं म्हणतो आता इथे जीवा. तर आता इथे नंदिनी जात असते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नंदिनीला आठवतं ह्यांना माझ्या सुखाची काळजी आहे, त्याने माझं कन्यादान करावं. तू आणि जीवा आता माझं कन्यादान कराल ना, दोघे जोडीने बसाल ना माझ्या कन्यादानसाठी असं म्हणते आता इथे नंदिनी ला ती बाई. तर आता इथे नंदिनी येते आणि जीवाला सांगते ते सगळं. तर आता इथे नंदिनी म्हणते जीवा माझ्यासाठी कराल. तर आता इथे जीवा म्हणतो दिलं. अहो आधी ऐकून तरी घ्या असं म्हणते नंदिनी. ऐकायची गरज नाही केलं असं म्हणतो आता इथे जीवा. उद्या चित्राच्या लग्नाला माझ्यासोबत याल असं म्हणते नंदिनी. येईल ना त्यात काय असं म्हणतो आता इथे जीवा. काय असं म्हणतो आता इथे जीवा. तू तू मला सोबत यायला सांगतेस असं म्हणतो आता इथे जीवा. हो असं म्हणते नंदिनी. तू मला सोबत यायला सांगतेस असं म्हणतो जीवा. याल ना असं म्हणते नंदिनी. आनंदाने छान रेडी होऊन येईन मी असं म्हणतो आता इथे जीवा. ठरलं तर मग असं म्हणतो तो. तर आता दोघे जण एकमेकांना हँडशेक करतात आणि तिला तो पोहे खडवतो बघा प्रेक्षक. आणि आता इथे तो पोहे देतो तिला. एक गुड्या असं म्हणून जातो आता इथे जीवा. अहो जरा सावकाश असं म्हणतं आता इथे नंदिनी. तर आता इथे जातो पळत पळत जीवा आणि आता तो बघा प्रेक्षक नाचायला लागतो. तो पाईप घेऊन आणि गुडव्यावर पाणी उचलतो आता इथे जीवा. तर आता नंदिनी बघून खूप खुश होते जीवाला. देवघर, स्विमिंग पूल विथ पार्टी एरिया, ओपन थिएटर, ओपन टेरेस, वर्क फ्रॉम होम करण्यासाठी वर्क प्लेस म्हणजे लहान मुलांसाठी प्ले एरिया आहे, सिनियर साठी देवघर आहे, वर्क फ्रॉम होम करण्यासाठी वर्कस्पेस आहे, मित्रमंडळींसाठी पार्टी एरिया आहे. म्हणजे घरातल्या प्रत्येक माणसासाठी त्या घरात काही ना काहीतरी आहे असं म्हणते काव्या. आपण बरोबर आहे तुमचं. ह्या सगळ्यात एक गोष्ट नक्कीच अपूर्ण आहे असं म्हणते आता इथे काव्या. ह्या घरातल्या बाईसाठी काहीच नाही असं म्हणते आता इथे काव्या. वर्क प्लेस काय फक्त पुरुषांचीच मक्तेदारी नाही असं म्हणते आता इथे रम्या. नाही म्हणजे तिथे घरातली स्त्री जाऊन काम करू शकते ना, आणि देवघरामध्ये पण ती असते. शिवाय पार्टी एरियामध्ये ती तिच्या फ्रेंड्स बरोबर पार्टी एन्जॉय करू शकते असं म्हणते आता इथे रम्या. आणि मुख्य म्हणजे काय, ही संपूर्ण घर हे त्या स्त्रीचं असतं असं म्हणते ती. मग तिच्यासाठी वेगळी रूम कशाला असं म्हणते आता इथे रम्या. सांगते असं म्हणते आता इथे काव्या. आणि बरोबर आहे रम्या मॅडम असं म्हणते आता इथे काव्या रम्याकडे येऊन. अर्थात वर्क एरिया फक्त माणसांची मक्तेदारी नाही आहे, पण तिथे काम करणारी बाई बाई नसते असं म्हणते आता इथे काव्या. एम्प्लॉई असते असं म्हणते आता इथे काव्या. एक माणूस असते असं म्हणते आता इथे काव्या. ते तिचं काम झालं, पण तिच्या पलीकडे असं म्हणते आता इथे काव्या. नाही बरोबर आहे, घरातली स्त्री देवघरातही बसू शकते, पार्टी स्पेसमध्ये पार्टी करू शकते, पण असं म्हणते आता इथे काव्या त्या तिच्यासाठी बनलेल्या जागा नाही आहेत ना असं म्हणते आता इथे काव्या. म्हणून तिच्यासाठी तिची अशी एक जागा असायला हवी जिथे ती तिची स्पेस जपवू शकते असं म्हणते आता इथे काव्या. तिला जे हवं ते ती करू शकते असं म्हणते आता इथे काव्या. तर आता इथे पार्थला ती आयडिया आवडते. तर आता त्या क्लायंट्सना पण आवडते, म्हणजे पार्टनर्सला बघा प्रेक्षक पार्थच्या. तर आता इथे काव्या म्हणते काय आहे ना, जेव्हा एखादी मुलगी लग्न करून तिच्या सासरी जाते तेव्हा तिचे कपडे सुद्धा तिच्या नवऱ्याच्या कपाटात एका बाजूला थोडीशी जागा करून ठेवते. तर सासूबाईंच्याच किचनमध्ये तिच्यासाठी थोडीशी जागा असते. तर आता सासरी देवघरात नेहमीच्या देवांमध्ये तिची अन्नपूर्णा मांडते असं म्हणते आता इथे काव्या. असंच होतं प्रत्येकीला. आपण बघितलंच असेल
की कित्येक घरांमध्ये फोटो फ्रेम्स लावलेले असतात. अगदी 4-4 पिढ्यांपासून सगळ्यांचे फोटोज लावलेले असतात. मला सांगा असं कुठलं घर आहे, असं कुठलं सासर आहे, की ज्या सासरी सूनबाईच्या लहानपणीचे फोटोज लावलेले असतात असं म्हणते आता इथे काव्या. म्हणून सांगते मी तुमच्या प्रोजेक्टमध्ये, तुमच्या प्रोजेक्ट सिक्सरमध्ये अशी तिची एक जागा असायला हवी, जिथे तिच्या वस्तू मोकळा श्वास घेतील असं म्हणते आता इथे काव्या. तर आता रम्यालाही आवडत नाही बघा प्रेक्षक. तर आता इथे काव्या म्हणते, काय आहे ना सर, पाठवणी केल्यानंतर मुलीच्या माहेरच्यांना असं वाटतं की सासर ही तिच्या हक्काची जागा आहे आणि सासरच्यांना असं वाटतं की माहेर ही तिच्या हक्काची जागा, तिथे तिला आराम मिळू शकतो. पण वास्तवात तिची अशी एकही जागा नसते हो, असं म्हणते आता इथे काव्या. म्हणून मी तुम्हाला सांगते, तुमच्या ह्या प्रोजेक्ट सिक्सरमध्ये तिची अशी एक जागा ठेवा. मला खात्री आहे तुमच्या कस्टमर्सना ही आयडिया नक्की आवडेल असं म्हणते काव्या. आणि सर असंही काय असतं ना, की लग्नानंतर नवरा, सासू-सासरे, मुलं, घरातली कामं, बाहेरची कामं, पैसे कमवणं सगळ्यामध्ये ती बाई अगदी निष्ठेने रोज करते असं म्हणते आता इथे काव्या. तर आता इथे ती म्हणते संसाराच्या सप्तपदीतली 7 पावलं ती बाई रोज चालते असं म्हणते ती. ती 7 पावलं थकवून टाकतात तिला. तर आता ती म्हणते दमते ती. मग तिला तुमच्या या सिक्सरमध्ये तिची अशी जागा नको, तिची अशी जागा नको, रूम नको, जिथे जाऊन ती मोकळा श्वास घेऊ शकेल असं म्हणते काव्या. अगदी मन मोकळ्यापणे वावरू शकेल, गिरट्या घेऊ शकेल, हसू शकेल, रडू शकेल. तिला असे हवं ते ती करू शकेल असं म्हणते आता इथे काव्या. तर पार्थला खूप जास्त आवडते ही आयडिया. तिला पाहिजे असेल तर ती व्यायाम करू शकेल किंवा तिचा वेळ घेऊन ती छान तयार होऊ शकेल असं म्हणते आता इथे काव्या. किंवा काहीच नाही तर तिच्या सगळ्या चिंता, सगळ्या काळज्या ती तिच्या खोली बाहेर उभ्या करून तिच्या खोलीत ती गाढ झोपू शकेन असं म्हणते आता इथे काव्या. तर आता इथे सगळ्यांना खूप आवडते ही आयडिया. काय ना, आजपर्यंत सगळ्यांनी मास्टर रूम पाहिली आहे, गेस्ट रूम पाहिली आहे, पण कोणीही तिची रूम कोणी नाही पाहिले असं म्हणते आता इथे काव्या. तर आता इथे ती म्हणते, पण आता ती सगळ्यांना बघायला मिळेल, ती म्हणजे पार्थ देशमुखांच्या प्रोजेक्टमध्ये असं म्हणते ती. तर पार्थ खूप खुश होतो बघा प्रेक्षक हे सगळं ऐकून. तर आता इथे खूप जास्त आनंदात असतात सगळे पार्टनर्स आणि टाळ्या वाजवतात, ते जोरजोरात टाळ्या वाजवतात बघा प्रेक्षक हो काव्यासाठी. तर आता पार्थ पण खूप खुश होतो हे बघून. तर आता इथे काव्याला पण खूप छान वाटतं. ब्रिलियंट असं म्हणतो तो माणूस. मग हे प्रोजेक्ट सिक्सर नसेल, ह्याला वेगळं नाव द्यावं लागेल असं म्हणतो आता इथे तो पार्टनर. तर आता पार्थ म्हणतो, आम्हाला थोडा वेळ द्या, आम्ही नवं नाव सुचवू असं म्हणतो आता इथे पाहतो. हो, आम्ही लवकरच काही नवीन नावं शोधू आणि तुम्हाला निवड करू असं म्हणतो आता इथे बघा प्रेक्षक हो रम्या. पण मी एक सुचवू का असं म्हणते आता इथे काव्या. तर आता पार्थ म्हणतो गो अहेड. तर आता इथे काव्या म्हणते, मला असं वाटतंय की प्रोजेक्टमध्ये 6 गोष्टी होत्या तेव्हा प्रोजेक्टचं नाव सिक्सर होतं. तर आता इथे काव्या म्हणते आता प्रोजेक्टमध्ये 7 गोष्टी आहेत. म्हणजे प्रोजेक्टचं नाव इंद्रधनुष ठेवा ना असं म्हणते आता इथे काव्या बघा प्रेक्षक हो. 7 रंग, 7 आकर्षण, इंद्रधनुष्य असं म्हणते आता इथे काव्या. तर आता त्यांना खूप जास्त नाव आवडतं बघा प्रेक्षक हो ते सगळं. तर आता इथे काव्याचे खूप छान नाव आहे असं म्हणतो आता इथे तो. मान गया आपको, एक सांगू का असं म्हणतो आता इथे पार्टनर. तुम्ही खरंच एक खूप छान आय एस अधिकारी व्हाल असं म्हणतो आता इथे तो माणूस. अहो कसल्या स्मार्ट आहात तुम्ही असं म्हणतो आता इथे तो. हो मग असं म्हणते काव्या, बायको कोणाची असं म्हणते आता ती बघा प्रेक्षक. तर आता इथे पार्थ पण लाजतो आणि हसतो. तर आता रम्याला खूप वाईट वाटतं. आय एग्री असं म्हणतो आता इथे पार्थ. काव्या असं म्हणतो तो, तुम्ही खरंच खूप उत्तम आय एस ऑफिसर व्हाल असं म्हणतो आता इथे पार्थ. कारण तुम्ही खूप हुशार आहात, संवेदनशील आहात आणि विशेष म्हणजे पटकन निर्णय घेण्याची क्षमता आहे तुमच्यामध्ये असं म्हणतो आता इथे पार्थ. येतो यू आर ब्रिलियंट टुडे असं म्हणतो तो. फक्त टुडे असं म्हणते आता इथे काव्या. तर सगळे पार्टनर्स हसतात बघा प्रेक्षक आणि पार्थ पण हसतो. तर आता इथे मानिनी देवासमोर आरती करत असते आणि पाया पडत असते. बाप्पा माझ्या मुलांना, माझ्या सुनांना सुखी ठेव रे बाबा असं म्हणते आता इथे मानिनी. तर तेवढ्यातच आता तिथे जीवा येतो बघा प्रेक्षक हो. कसं आहे माझं ते दुसरं पोर असं म्हणते आता इथे मानिनी. बायकोला जिंकण्यासाठी एवढी परीक्षा द्यावी लागते त्याला असं म्हणते मानिनी. जीवा पाठीमागे घेऊन थांबतो. माझा जीवा मला दिसत सुद्धा नाहीये दिवसेंदिवस. बाप्पा कसा आहे रे माझा जीवा असं म्हणते मानिनी. त्याला सुखात ठेव असं म्हणते आता इथे मानिनी. तर आता जीवा पाठीमागे थांबलेला असतो. तथाच तो असं म्हणतो आता इथे जीवा. तर मानिनीला आवाज ऐकायला येतो जीवाचा. तर ती खूप खुश होते बघा प्रेक्षक हो. तिला आश्चर्य वाटतं. बाप्पा असं म्हणते मानिनी. मला दिवसाढवळ्या जीवाच्या आवाजाचा भास व्हायला लागलाय की काय असं म्हणते मानिनी. तर आता इथे जीवा म्हणतो,
गिरी भासमा पाणी मी असं म्हणतो तो. तर आता इथे मानिनी ओळते आणि म्हणते जीवा, तर असं म्हणते ती आणि मिठी मारते आता ती जीवाला. काय रे जीवा असं म्हणते मानिनी. कशी आहेस? मी स्वतः आलोय असं म्हणतो जीवा. कसा आहेस तू? असं म्हणते मानिनी. हम तो एकदम बढिया है बा. तू कैसन? तोहार लडका तोहार सामना खडा है असं म्हणतो जीवा. करना उडा के आया है असं म्हणतो तो आणि तो एक असं म्हणतो तो. तर आता इथे मानिनीला तो हातात घेऊन नाचायला लागतो खूप. तर आता तिला काखेमध्ये घेऊन जातो बघा प्रेक्षक हो. जीवा आणि बसवतो तिला सोफा सेटमध्ये. मला तुझ्या मांडीवर छान डोकं ठेवून शांतपणे झोपू दे असं म्हणतो आता इथे जीवा. तर आता मानिनी बसते तिच्यासोबत. कशा आहेस रे बाळा जीवा असं म्हणतो जीवा. अरे हम तो एकदम बढिया हूँ असं म्हणतो जीवा. काय रे तुझं नवीन कुठल्या भलत्याच लहजात बोलतोयस तू असं म्हणते मानिनी. बरं तुला माहिती आहे ना असं म्हणतो जीवा. काय झालंय की तयब अलीने मला अडवण्यासाठी तिथे गुड्डू नावाचा वॉचमन ठेवलाय असं म्हणतो आता इथे जीवा. एक एक मिनिट. तयब अली कोण? गुड्डू कोण? असं म्हणते आता इथे मानिनी. अगं असं काय करतेस? तब्येत तयब अली म्हणजे नंदिनीचा बाप असं म्हणतो आता जीवा. नंदिनीचे वडील असं म्हणतो तो. सो त्यांनी मला अडवण्यासाठी गुड्डू नावाचा एक वॉचमन ठेवला असं म्हणतो जीवा. बरं त्याची ही भाषा आहे, पण मी काय केलं, मी हुशार आहे ना, मी त्याच्याशीच घट्ट मैत्री केली. आता तो मस्तपैकी आपला तांबडा पांढरा रस्ता ओढतो आणि मी त्याच्या हातचा लिट्टी चोखा खातो, मज्जा करतो आम्ही असं म्हणतो आता इथे जीवा. वा वा. म्हणजे तू त्या वॉचमनशीच मैत्री केली नाहीस, तर त्याच्या भाषेशी सुद्धा मैत्री केलीस असं म्हणतोय आता मानिनी. एक्झॅक्टली असं म्हणतो जीवा. जीवा म्हणजे तुला असं वॉचमन बरोबर राहावं लागतं असं म्हणते मानिनी. का वॉचमन माणूस नसतो का असं म्हणते जीवा. असं कुठे म्हणाले मी असं म्हणते मानिनी. पण जीवा, देशमुखांचा मुलगा असा उघड्यावर आंघोळ करतो, रिक्षात झोपतो, वॉचमन बरोबर राहतो म्हटल्यावर आईचं मन तुटणारच ना असं म्हणते आता इथे मानिनी. आई तू ना, तू रडू नकोस यार प्लीज असं म्हणतो आता इथे जीवा. तू जर रडलीस ना तर माझंही मन तुटे ना असं म्हणते जीवा. तुझे आसू बडे अनमोल है असं म्हणतो जीवा. अरे कधीतरी सिरियसली बोल जीवा असं म्हणते मानिनी. हो आणि तू नको ना लोड घेऊस असं म्हणतो जीवा. मला सांग प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असते की नाही असं म्हणतो आता इथे जीवा. त्यात तर माझं नाव जन्मेचे आहे असं म्हणतो तो. जंगमेचे असं म्हणतो आता इथे जीवा. काय हे नाव मीने ठेवलंय असं म्हणते मानिनी. वसवत्याने ठेवलंय असं म्हणतो तो. म्हणजे मी जिंकणारच ना. जिंकणार तर तू आहेच असं म्हणते आता इथे मानिनी. पण जीवा अजून किती दिवस लागतील रे असं म्हणते आता इथे मानिनी. रोज आठवण येते मला तुझी. इथे घरातल्या सगळ्यांना असं वाटतं की आईला जीवाची आठवणच येत नाही म्हणून असं म्हणते आता इथे मानिनी. पण तसं नाही आहे असं म्हणते ती. रोज जेवायला घेतलं ना, ह्याच हातात घेतल्या की हात आटतो असं म्हणते आता इथे मानिनी. माघी गणेश उत्सवाला मोदक केले की एवढी आठवण आली तुझी. पण मी मी मुद्दाम तुला रोज फोन वगैरे करत नाही, कारण मग तुझा आवाज ऐकला की मग मला रडू येईल म्हणून असं म्हणते मानिनी. मा अरे पुष्पा रोमत असं म्हणतो आता इथे जीवा. नाही रडू करू शकतेस तू कंट्रोल, पण बाप्पाला माझ्याबद्दल बोलून बोलून केवढा त्रास देत होतीस, ऐकलं मी सगळं असं म्हणतो जीवा. ए असं म्हणते आता इथे मानिनी. ए काय हे काय बघू इकडे असं म्हणते आता इथे मानिनी. काय झालं तुझ्या चेहऱ्याला? काय नाही कुठे काय असं म्हणतो आता इथे जीवा. हे बघ कपाळावर पण आहे असं म्हणते आता इथे मानिनी. नाही काही असं म्हणते आता जीवा. जीवा तुला ॲलर्जी नाही ना झाली आहे असं म्हणते आता इथे मानिनी. तर आता इथे जेव्हा म्हणतो छे 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 काही काय कसली ॲलर्जी असं म्हणतो आता इथे जीवा. खरं सांग असं म्हणते मानिनी. अगं मी तुला सांगतो काय झालं, लॉनमध्ये झोपावं लागतं ना गं, तिथे खूप मच्छर आहे, तिथे ते चावले असतील काय काय असं म्हणतो आता इथे जीवा. तू खरं सांग असं म्हणते आता इथे मानिनी. मी नंदिनीला फोन करेन असं म्हणते आता इथे मानिनी. तर आता इथे जीवा का बोलतच नाही बघा प्रेक्षक हो. तर आता इथे आजचा भाग इथे समजा बघूयात रिकॅपमध्ये काय येते. आयुषच्या परीक्षेचा सेंटर डिक्लेअर झालंय असं म्हणते आता इथे काव्या. याल ना तुम्ही मला सोडायला असं म्हणते काव्या. पार्थला सगळं काही सांगायचं आहे तुम्हाला, तर हा प्रवास त्यासाठी चांगला निमित्त ठरेल. पार्थ याल ना मला सोडायला असं म्हणते आता इथे काव्या. आता जीवान नंदिनी सारखा आमचंही नातं खूप छान डेव्हलप होईल. नवरा बायकोंच्या नात्यात अजून दोन जोडीदार असतात, एक प्रेम आणि एक गैरसमज असं म्हणतो जीवा. तर आता इथे जीवा आणि नंदिनी लग्नासाठी आलेले असतात बघा प्रेक्षक हो. आणि दुसरा गैरसमज असं म्हणतो तो. तर आता नंदिनीला राग येतो थोडा. तर आता रिकॅप्स इथे संपतो. तर प्रेक्षक आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.